तब्बल 2.5 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। अपघातग्रस्त जो कीटकनाशकांचा टँकर जो आहे तो महामार्गाच्या बाजूला या ठिकाणी करण्यात यश मिळालेलं आहे। गोव्यावरून मुंबईच्या दिशेने हा कीटकनाशकांचा टँकर जात होता आणि तब्बल 2.5 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरळीत झालेली पाहायला मिळते आहे। महामार्गावरील टँकर आणि या टँकरचा सांगाडा या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबा गावानजीक हा अपघात या ठिकाणी घडलेला होता। त्यामुळे सकाळी 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली होती। तब्बल 4 ते 4.5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी दोन्ही बाजूंना लागलेल्या पाहायला मिळत होत्या आणि सध्या क्रेनच्या सहाय्याने हा अपघातग्रस्त जो केमिकलचा टँकर आहे तो बाजूला केल्यानंतर या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पुन्हा सुरळीत झालेली पाहायला मिळते आहे। मात्र हातखंबा गावातील हा जो वळणावळणांचा जो रस्ता आहे तो या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत। अपघातावरचं किंवा गाडी चालकांचं या ठिकाणी नियंत्रण सुटत आहे। त्यामुळे या वळणाचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी हातखंबा ग्रामस्थ जे आहेत ते करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।